लव जिहाद प्रकरणातील संशयित आरोपीला अटक करण्यासाठी वणी पोलीस ठाण्यावर संतप्त नागरिकांनी मोर्चा काढला। अल्पवयीन मुलीवर लैंगिक शोषण करून लग्नासाठी दबाव टाकत कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्यातील फरार संशयित अद्यापही सापडलेला नसल्याने वणी शहरातील संतप्त नागरिकांनी वणी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला। कडक कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। संशयित दानिश रईस शेख यानं वणी इथं अल्पवयीन मुलीवर कारमध्ये लैंगिक शोषण करून धमकी दिल्यानंतर लग्नासाठी दबाव टाकत कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली होती। या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात पोक्सो आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान संशयित दानिश शेख याला वणी पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्यानं गुन्ह्याची माहिती देऊन फरार होण्यास मदत केल्याचा आरोप भाजप महानगर अध्यक्ष सुनील केदार यांनी केलाय। वणी हे गाव आजपर्यंत वणीचा इतिहास आहे साहेब, अतिशय शांतताप्रिय गाव आहे। परंतु आज ज्या काही देशात घटना घडत आहेत व त्याचं लोण वणीपर्यंत येऊन पोचलं आहे आणि एक मुलीवर इतक्या बऱ्याच दिवसापासून इतक्या एकदम घनिष्ठ घाणेरड्या प्रकारानं तिला जे जेरबंद करण्यात आलं, तिला ज्या धमक्या देण्यात आल्या, तिला ज्या आईवडिलांना मारून टाकू अशा धमक्या देण्यात आल्या व तिच्याशी विविध प्रकारचे खराब काम करण्यात आले, तर त्याच्यासाठी आम्ही सर्वजण आपणाकडे न्याय मागायला आलो आहोत। तर त्या पीडित मुलीला आपण न्याय द्या अशी मी तमाम वणीवासियांच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करतो व यावेळेस मी हे सांगू इच्छितो, आपण येथे सर्व जे जमलेले लोक आहोत, आपण सुद्धा काहीतरी जागरूकता ठेवणं गरजेचं आहे। असं घडतंय कुठे पण काही मुलींच्या बाबतीत काय घडत असेल, कुठे मुली जर तक्रार करीत असतील पोलीस स्टेशनला, त्याची दखल घेतली जात नसेल तर आपली सुद्धा जागरूकता महत्त्वाची आहे। आणि जर आपण जागरूक नाही राहिलो तर मोर्चे आणून काहीच उपयोग होणार नाही। आपली जागरूकता फार महत्त्वाची आहे सगळ्यात आधी। तर त्या मुलीला आणि काही लोकांनी अंतर्गत त्याला साथ दिली ही खेदजनक गोष्ट आहे। तर असं घडू नये असं आम्हाला वाटतं व आपण पण साहेब बाई आपण पण एक नारी आहात, एका नारीला आज त्रास झालेला आहे, तर तुमची बहीणच समजा तिला, तर तुम्ही याच्या खोलपर्यंत जाऊ तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बरोबर संगतीनं याचा छडा लागला पाहिजे। कोल्हापूर जिल्ह्यातील इंगळी गावाअंतर्गत उर्दू शाळा ते जिल्हा परिषद शाळा या मुख्य रस्त्यावरील 6 मोठ विहीर परिसरात मंगळवारी सायंकाळी एक अत्यंत थरारक घटना घडली। विहिरीच्या बांधकामाचं काम सुरू असताना पोकलेन मशीन तब्बल 70 फूट खोल विहिरीत कोसळले। या भीषण अपघातात पोकलेनवरील दोघे जण विहिरीत पडले होते, मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे आणि धाडसामुळे दोघांचेही प्राण वाचलेत। ठाणे शहरातील चंदनवाडी परिसरातील हजरत नुरी बाबा दरगाह ट्रस्टच्या आवारातील 10 भले मोठे वृक्ष अवैधरित्या तोडण्यात आलेत। ही घटना लक्षात आल्यावर स्थानिक रहिवाशांनी विरोध केला, तसंच स्थानिक शिवसेना नगरसेवक राजेश मोरे आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। ठाणे पश्चिमेकडील मखमली तलावाजवळील नुरी बाबा दरगाह हा मुस्लिम तसंच इतर धर्मियांसाठीही श्रद्धास्थान आहे। या दर्ग्यामधील 4 अशोका वृक्ष, 2 सुपारीची झाडं, 1 कोकम, 2 नारळाची झाडं, 2 आंबा वृक्ष अशा एकूण 10 वृक्षांचा अवैध तोड झालाय। वृक्ष प्राधिकरणाने ट्रस्टला नोटीस बजावली असून महाराष्ट्र नागरिक क्षेत्र झाडांचं संरक्षण आणि जतन अधिनियम 1975 चे कलमानुसार उल्लंघन झालेल्या निदर्शनास आलंय। त्यामुळे ट्रस्टचे व्यवस्थापक दंड अथवा कारावासाच्या कारवाईस पात्र ठरतायत, असं उद्यान निरीक्षक कृष्णनाथ धावडे यांनी स्पष्ट केलंय। होळीच्या दिवशी आपले सगळे बांधव जेव्हा होळीच्या पूर्वतयारीला होते त्या दिवशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडं तोडायला सुरुवात केली। ही दुपारच्या टायमाला सगळी माणसं आली आणि अचानक झाडं तोडायला सुरुवात झाली। तर आजूबाजूच्या स्थानिक माणसांना समजलं, त्यांनी जेव्हा त्याला विरोध करायला सुरुवात केली तेव्हा जेव्हा आतमध्ये आले त्यानंतर ही थांबली। ही खरं तर त्यांचा ही संपूर्ण झाडं जमीनदोस्त करायचा त्यांचा विचार होता आणि त्या दृष्टीने 10, 15, 20 माणसं मोठ्या प्रमाणात सगळं घेऊन ते आले होते, पण स्थानिकांनी विरोध केल्यामुळे त्यांना ते करता आलं नाही। तरीसुद्धा तेवढ्या ह्याच्यात त्यांनी 10 झाडं तोडली। आज ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये होळीच्या पवित्र दिवशी आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ते सगळे मशगूल असताना त्यांनी अचानक येऊन हे सगळं काम केलं, हे निषेधार्थ आहे। म्हणजे फक्त झाडं तोडणं हा विषय नाही, इथे नुरी बाबा दर्गा गेले अनेक वर्षापासून इथे आहे। ह्यांचा होणारा उरूसमध्ये सगळे स्थानिक माणसं पुढाकार घेऊन असतात आणि एकत्रितरित्या करत असतात। ह्यामागे हे झाडं तोडण्यामागे नेमकं कारण काय होतं, ते अचानक त्यांना झाडं तोडाविषयी का वाटली
आम्हाला सगळ्यांना स्थानिक माणसांना असा संशय आहे की ह्या जागेचा वापर त्यांना काहीतरी वेगळ्या विषयासाठी करायचा आहे, वेगळ्या विषयासाठी काहीतरी वेगळ्या पद्धतीनं त्यांना हा वापर करायचा आहे. त्यासाठी आत्तापर्यंत या भागात कधीच धार्मिक तेढ निर्माण होईल असे प्रयत्न झाले नाहीत. पण हे 3 माणसं आतिक नुरी, शफीक नुरी आणि शफीक नुरी आणि रफीक त्यांची नुरी 2 मुलं आणि ही त्यांची ही फॅमिली इथे तणावपूर्ण वातावरण कसं निर्माण होईल यासाठी सतत प्रयत्न करत असते कुठल्याही वेळी. आणि आत्तासुद्धा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये सगळा वापर त्याच पद्धतीने केलेला दिसतोय. आम्ही तुमच्यामार्फत महापालिका प्रशासनाला सांगू इच्छितो की आपण यांच्यावर त्वरित कारवाई करा आणि यांच्यावर गुन्हे दाखल करा. नुसते गुन्हे दाखल करून होणार नाही, तर त्यांच्या पुढची कारवाई करा. आणि मी पोलीस प्रशासनाला खास इंटिमेट देतो की आपण ह्या तिघांची इन्क्वायरी करा, कारण ह्यामागे नुसतं झाडं तोडणं हा विषय नाही, तर ह्याच्यामागे अजून मोठा विषय पडद्यामागे आहे. आता जी कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित चाललेली आहे, ह्यांच्या वागण्यामुळे, ह्यांच्या वर्तणुकीमुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल अशी परिस्थिती निर्माण व्हायला नको. मी पोलीस प्रशासनाला परत विनंती करतो की आपण ह्या सगळ्यांची सखोल चौकशी करा. ह्या जागेचा गैरवापर स्थानिक माणसंही होऊन देणार नाहीत आणि आम्ही सगळेही होऊन देणार नाहीत. काही झालं तरी आम्ही स्थानिकांच्या बरोबरीने आहोत. कुठलाही गैरप्रकार, मग झाडं तोडणे असो किंवा अजून कुठलाही असो, आम्ही इथले स्थानिक लोक आणि आम्ही स्वतः पक्ष म्हणून सुद्धा आम्ही सहन करणार नाही. आम्ही स्थानिकांच्या बरोबर आहोत, बरोबर राहणार. वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरायची वेळ आली तर आम्ही रस्त्यावर उतरणार. इस्रायल इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांमध्ये वास्तव्यास असलेल्या नांदेड जिल्ह्यातील नागरिकांबाबत जिल्हा प्रशासन सतर्क झालंय. दुबई, शारजा, कतार, बहरीन आणि सौदी अरेबिया इथं नांदेड जिल्ह्यातील अनेक नागरिक वास्तव्यास आहेत. सध्या हे नागरिक सुरक्षित असून आतापर्यंत 52 जणांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. परदेशात असलेल्या नागरिकांसाठी नांदेड जिल्हा प्रशासनानं 235077 हा हेल्पलाईन क्रमांक जाहीर केलाय. कोणत्याही अडचणी अथवा समस्यांसाठी या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय. दरम्यान पेट्रोल डिझेल संदर्भात पसरत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये, तसंच कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नये असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलंय. सर्वांना नमस्कार. मी राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी नांदेड. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की इराण विरुद्ध इस्रायल, अमेरिका आणि आखाती देशांमध्ये जी सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्या पार्श्वभूमीवर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या सगळ्या परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहे आणि या सगळ्या रिजनल एरियामध्ये पीस प्रस्थापित व्हावा, शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून आपल्या माननीय पंतप्रधानांनी अपील पण केलेलं आहे. तरी पण सध्याची जी परिस्थिती बघता, ज्या प्रकारे वेगवेगळे अटॅक्स चालू आहेत किंवा 1200पेक्षा जास्त फ्लाईट्स तात्पुरते कॅन्सल केलेले आहेत, त्यामुळं भारतामधून विशेषतः आपल्या नांदेडमधून जे काही नागरिक आखाती देशांमध्ये गेलेले आहेत त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये चिंतेचं वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही 235-077 हा नंबर पण जारी केलेला आहे आणि त्या सगळ्या जिल्हा प्रशासनाकडून आवाहन आपण केलेलं आहे की या सगळ्या नागरिकांनी आमच्याशी संपर्क साधावा. त्यांचे जे इश्यूज आहेत किंवा तिथली परिस्थिती याबद्दल त्या आमच्या कंट्रोल रूमला अपडेट करत राहावं. आत्तापर्यंत बहरीन, कतार, शारजा, दुबई इथून आपल्याला 52 नागरिकांचे कॉल झालेले आहेत आणि त्या ठिकाणी सध्या त्यांनी घराबाहेर पडू नये आणि कुठल्याही अनावश्यकरित्या घराबाहेर न पडता आपल्या घरीच थांबण्याचे तिथल्याही लोकल प्रशासनाने सूचना दिलेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर यांच्याशी आम्ही कंटिन्युअस टचमध्ये आहोत. तर हेच सध्या आव्हान आहे की इतर जे नागरिक आहेत त्यांनी आमच्या माहितीसाठी आम्हाला आमच्या कंट्रोल रूमला संपर्क साधावा आणि आपल्या तिथल्या परिस्थितीबद्दल अपडेट करावं, जेणेकरून आम्ही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला आम्ही या गोष्टी कळू शकतो. सध्या तरी आम्हाला 52 ज्या नागरिकांनी कम्युनिकेशन आमच्याशी केलेलं आहे, परंतु निश्चितपणे मोठ्या संख्येने नागरिक त्या ठिकाणी काही ट्रॅव्हलला गेलेले आहेत, टुरिझमला गेलेत, काही जॉबला आहेत, तर ती संख्या मोठी आहे. परंतु निश्चित असा आकडा नाही आहे. मला असं वाटतं की लवकरच आपल्याला जो ॲप्रॉक्झिमेट आकडा आहे जो जवळपास तो निश्चित कळेल, कारण डेली आम्हाला कंट्रोल रूमला कॉल तिथून येत आहेत. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या लेवलवरून तसे प्रयत्न चालू आहे रेग्युलर, म्हणजे तिथल्या गव्हर्नमेंटशी पण ते टचमध्ये आहेत आणि निश्चितपणे यात काहीतरी तोडगा निघेल अशी अपेक्षा पण करतो.
आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सतर्क झाले। आखाती देशांमध्ये वास्तव्यास असलेल्या जिल्ह्यातील 110 नागरिकांची माहिती प्रशासनाने संकलित केली। त्यापैकी 15 जणांना तातडीच्या मदतीची गरज असल्याचं स्पष्ट झाले। दरम्यान जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती प्रशासनाने दिली। नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, तसंच आवश्यक असल्यास जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले। यामध्ये आम्ही गेल्या 2 दिवसापासून माहिती गोळा करत आहोत तालुका स्तरावरून आणि यामध्ये आतापर्यंतच्या माहितीनुसार जवळपास आपले सिंधुदुर्ग जिल्ह्यातले 110 नागरिक तिथे असल्याची माहिती आम्हाला प्राथमिक मिळालेली आहे। त्यापैकी 15 नागरिकांना तातडीची आवश्यकता आहे, ते स्टँडर्ड आहे, त्याच्यामुळे त्यांना इव्हॅक्युएशनची गरज आहे अशी माहिती आमच्यापर्यंत आहे। यामध्ये आम्ही खालून पूर्णपणे माहिती घेत आहोत। तसेच सिंधुदुर्गातील नागरिकांना आम्ही आवाहन केलेलं आहे, आमचे जे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष आहे, नियंत्रण कक्ष, पोलिसांचा जो नियंत्रण कक्ष आहे, यांच्याकडे माहिती एका फॉर्मॅटमध्ये सादर करावी असं आम्ही ऑलरेडी सूचना दिलेल्या आहेत। त्या अनुषंगाने आमच्याकडे माहिती प्राप्त होत आहे। आम्ही ही माहितीवरती राज्य स्तरावरील नियंत्रण कक्षास पाठवत आहोत आणि त्यानुसार पुढची पावले उचलत आहोत। तसेच ज्या पद्धतीने आम्हाला राज्य शासनाकडून जशा सूचना येतात त्याचं आम्ही पालन करत आहोत। पाखरा आझाद केलं तुला या लोकप्रिय गाण्याचे गीतकार आशिष शिंदे यांच्या स्कॉर्पिओ गाडीला अज्ञात व्यक्तीनं आग लावल्याची धक्कादायक घटना घडली। ही घटना कशेळी परिसरात घडली असून यात 2 गाड्या पूर्णपणे जळून खाक झाल्यात। मिळालेल्या माहितीनुसार आशिष शिंदे यांचे ड्रायव्हर प्रतीक कांबळे यांनी स्कॉर्पिओ गाडी कशेळी येथील रस्त्याच्या कडेला पार्क करून ठेवली होती। दरम्यान रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीनं अज्ञात कारणावरून गाडीला आग लावली। या आगीत स्कॉर्पिओ गाडी पूर्णपणे जळून खाक झाली। विशेष म्हणजे त्याच ठिकाणी उभी असलेली आणखी एक गाडीही आगीच्या भक्षस्थानी पडून जळून खाक झाली। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणाची नोंद नारपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे। आगीमागील नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही। शिरपूर तालुक्यात भेसळयुक्त दुधाचा आणखीन एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। खर्दे गावातील आशाबाई बोरसे यांनी रात्री खरेदी केलेलं दूध गरम केलं असता ते उकळल्यानंतर रबरासारखे घट्ट होऊन गोळा तयार झाल्याचं आढळलं। नेहमीच्या दूधवाल्याकडून दूध घेत असताना पहिल्यांदाच असा प्रकार घडल्याचं त्यांनी सांगितलंय। यापूर्वीही शिरपूर शहरात भेसळयुक्त दुधाची घटना घडली होती। या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या दुर्लक्षामुळे भेसळीचे प्रकार वाढत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मी आशा बोरसे सकाळी रात्री दूध घेतलं, सकाळी गरम करायला ठेवलं, असं रबडासारखं तुटत होतं, गोळा झाला रबडासारखं आणि मी घरच्या लोकांना डावलं तर रबडासारखं गोळा झाला। या बातमीसोबतच महाराष्ट्र बुलेटिनमध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत नवा विचार।